कलंकित मंत्री अन हतबल मुख्यमंत्री. राज्याच्या सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात आज ठाण्यात शिवसेनेने एल्गार पुकारला. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात भ्रष्ट मंत्र्यांची कारनामे पथनाट्यातून तसेच वेशभूषेतून दाखवण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधले. कलंकित मंत्री अन हतबल मुख्यमंत्री अशीच सध्या सरकारची परिस्थिती असून या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घातले जात आहेत. या मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे शाखेचे जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात शिवसैनिकांसह सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्यात व्यस्त. ठाण्यातून गद्दारीला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे या महाराष्ट्राला लुटण्याचे काम या लोकांनी केलेलं आहे. लाडक्या बहिणी असतील, शेतकरी हतबल झाले आहेत. रोजगार पळवल्याने तरुण वर्ग यांना रस्त्यावर उतरून आंदोलनं करावे लागत आहेत. महाराष्ट्रात मंत्र्यांचे डान्स बार सुरू आहेत. कोणाचे लक्ष नाही आहे. खिसे भरण्याचे काम करत आहेत. मंत्री गादीवर बसून शेजारी भरलेल्या पैशांच्या बॅगा ठेवून सिगरेटचे धुराडा उडवताना, कृषी मंत्री रम्मी खेळताना बिझी आहेत. कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करतायत आणि काही मंत्री पालकमंत्री पदासाठी अघोरी बुबाबाजी करतात. पण एकही मंत्र्यांचा राजीनामा घेतला गेला नाही. त्यामुळे हे सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहे. सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून हे सरकार नव्या पिढीला देशोधडीला लावत आहे. याचा निषेध आज करण्यात आला. त्यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, दिवा संपर्क प्रमुख रोहिदास मुंडे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, कळवा मुंब्रा विधानसभा संघटिका पुष्पलता भानुशाली, कळवा समन्वयक माजी नगरसेविका नीलमताई शिंदे, ठाणे उपजिल्हा प्रमुख कृष्णकांत कोळी, सुनील पाटील, कल्याण उपजिल्हा प्रमुख विजय देसाई, समन्वयक संजय तरे, ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, मुंब्रा शहर प्रमुख विजय कदम, ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, वसंत गवाळे, परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, विधानसभा संघटक चंद्रकांत विधाते, संजय ब्रीत, प्रमिलाताई भांगे, नगरसेविका नंदिनी विचारे, नगरसेवक मंदार विचारे तसेच वेशभूषा करणारे सर्व पदाधिकारी, सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदेशाने आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्राची कशी अवस्था करून ठेवलेली आहे. एक एक सॅम्पल मंत्री तुम्ही बघितले असेल. या ठिकाणी कशा पद्धतीने आज त्या विधानसभेमध्ये सुद्धा या ठिकाणी चर्चा करून सुद्धा त्या संदर्भामध्ये कुठलीही ठोस कारवाई नाही झाली. शेवटी आम्हाला रस्त्यावरती उतरून या ठिकाणी यांच्यावरती कारवाई करा, भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा, यासाठी आज अनोखे असं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने. आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने आज कोणाचा पायपूस त्या ठिकाणी राहिलेला नाही आणि या मंत्र्यांना सत्तेच्या लालसेपोटी या ठिकाणी सावरण्याचं काम हे सरकार करते. त्यामुळे या सरकारचा पहिला सर्वप्रथम आम्ही निषेध करतो. तुम्ही बघितलं असेल सर्व जे मंत्री आहेत, आज तुम्ही बघितलं असेल आज आपण या ठिकाणी कायदा बनवला. या ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल भोंदूगिरीचा आहे त्या ठिकाणी चालू आहे आणि कशा पद्धतीने व्हिडिओ मंत्र्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत. पैशाची बॅगा भरून हे मंत्री त्या ठिकाणी कोणालाही न घाबरता त्या ठिकाणी केलेले आहेत. आज त्या तुम्ही बघितलं असेल जळगावमध्ये त्या ठिकाणी एवढं मोठं पैशाचं घबाड सापडलं, त्या ठिकाणी सुद्धा कारवाई झाली नाही. या ठिकाणी आज या ठाण्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. आज उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, परंतु या ठाण्याची अवस्था कशी झाली आहे तुम्ही बघितलं असेल. आज संबंध सर्व ठिकाणी डान्स बार या ठिकाणी चालू आहे. आज त्या लहान मुली या ठिकाणी आल्या होत्या, शाळेतल्या मुली. या तुम्ही बघितलं असेल दगडी शाळेच्या जवळ बाजूला महानगरपालिकेची शाळा, बाजूला 6 शाळा त्या ठिकाणी आहेत आणि तरीसुद्धा हा बार ठाण्यामध्ये जवळजवळ 16 बार या ठिकाणी चालू आहेत. ड्रग्सचा व्यापार त्या ठिकाणी चालू आहे. गल्लोगल्ली त्या ठिकाणी ड्रग्स मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये आज पोलिसांवरती सुद्धा ताण आहे. पोलिसांवरती दोष देऊन उपयोग नाही, कारण सर्व पोलीस बांधव आमचे त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये आहेत. पण तो बंदोबस्त न करता आज या ठिकाणी जनतेच्यासाठी सुरक्षिततेसाठी या ठिकाणी वेळ दिला पाहिजे आणि म्हणून
या ठिकाणी एक अनोळखी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी करू.